20 तारखेपासून अंतरवली सराटीतून निघालेलं मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन आज रात्री 3च्या नंतर स्थगित झालेलं आहे। राज्य सरकारकडून दीपक केसरकर आणि मंगल परिवार लोढा आले होते आणि मनोज जरांगे पाटील याच्यात तब्बल 3 तास चर्चा झाली। 3 तासानंतर राज्य सरकारने ते आदेश दिले, ते मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केलेलं आहे। आपल्यासोबत काही मराठी बांधव आहेत, त्यांच्याशी जाणून घ्या कसं बघता मनोज जरांगे पाटील यांनी त्याचं उपोषण स्थगित केल्यानंतर ते सगळ्या मान्य झालेलं आहे। आता समज तोडाले आता जेव्हा आमचे पाटले बाहेर येतील तेव्हा आम्ही सुटून नक्कीच आपण बघता की आपल्या पूर्ण मागण्या मान्य झाल्या। कशा प्रकारे उद्या जल्लोष मनोज दादाने आम्हाला आताच खाली येऊन सांगितलं की आपल्याला ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आपल्या जवळपास पूर्णता झालेल्या आहेत। पण मनोज दादाने आम्हाला तरी पण सकाळी 7चा टाइम दिलेला आहे। तर आम्ही सकाळची वाट पाहत आहेत। जेव्हा सकाळी 7 वाजतील आणि मनोजदादा आम्हाला सांगतील की आपल्याला संपूर्ण मागण्या मान्य झालेल्या आहेत, तेव्हा आम्ही अशी दिवाळी साजरी करू की संपूर्ण महाराष्ट्रभर याचा आनंद म्हणजे मावणार नाही आम्हाला। मनोजदादाला आम्ही डोक्यावर घेऊन प्रत्येक आमच्या घरामध्ये मनोजदादाचा अगोदरच फोटो लावलेला, पण त्याला आम्ही पुजणार आता इथून पुढे मनोजदादाला। यामुळे आम्ही मनोजदादाचे आभार मानतो आणि हा सगळा लढा हा ज्या आरक्षणाचा लढा जिंकण्याचा लढा आहे याच्यात कोणाचाही श्रेय नाही। हे फक्त मनोजदादा आणि मनोजदादामुळेच मिळालेलं आरक्षण आहे। याच्या अगोदर बऱ्याच लोकांनी मराठा समाजाचा फायदा घेतला, पण ह्या मराठा समाजाचा फायदा घेऊन यांनी यांचे बंगले गेले। पण हा निस्वार्थी माणूस आम्हाला भेटला। जेव्हा ह्या माणसासाठी आज इथं लोक ह्या टायमाला थांबलेत, म्हणजे त्यांच्या लोकांच्या मनामध्ये जर मनोजदादा बाहेर आले तर डोळ्यामध्ये अश्रू यायलेत आमच्या। ही मनोजदादाची त्यांच्या शरीराची परिस्थिती पावत नाही आम्हाला। म्हणून आता मनोजदादाने आम्हाला एवढी गोड बातमी दिलेली आहे सर्व मराठा समाजाला महाराष्ट्रातील। तर याची दिवाळी सकाळी आम्हाला 7 वाजता साजरी करायची आतुरता वाट बघत आहोत आम्ही। सकाळचे कधी 7 वाजतील तर नक्कीच हे प्रवास खूपच कठीण आहे। 20 तारखेपासून लोक प्रवास करत होते, पण उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज दादा आंदोलन वापस घेणार। कसं बघता यांच्याकडे? सर उद्या सकाळी मनोज दादा आंदोलन माघार घेणार की आमचे आतापर्यंत सर अनेक बलिदान गेलेले आहेत मराठा बांधवाचे। त्या अर्थाने त्यांना उद्या खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल। आणि आतापर्यंत जे आमचे जेवढे बी आमचे बांधव हे गेलेले आपलं श्रद्धांजली अर्पण केलेली आहे त्यांना उद्या न्याय मिळेल। आणि खऱ्या अर्थानं आम्ही उद्या गुलाल आझाद मैदानावर किंवा मनोज दादा म्हणतील त्या ठिकाणी आम्ही गुलाल उधळू। उद्या वाशी येथे भव्य अशी सभा होणार आहे। कसं बघता किती मोठे बांधव तिथे येणार आहे? मराठी बांधव 2-3 कोटी तरी येणार तिथं। नक्कीच आपण बघू शकतो की हा जल्लोष आहे आणि उद्या गुलाल उधळणार, ते पण वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून मनोज जरांगे पाटील यांचं भव्य असं स्वागत करणार असं मराठा बांधवांना सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन अक्षयसोबत मी आवेश तांदळे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।